बघताय ना तुम्ही, आम्हाला इथून आता खाल्लं जायचं इथनं असं क्रॉस करायचं. इकडे पण आहे आणि खाली ऑलरेडी काही लोक क्रॉस करताय. बघताय ना कसं फाकून करताय, खूप डेंजरस आहे. तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही, वरनं एक वॉटरफॉल येतोय आणि पाण्याचं प्रेशर बघा किती आहे आणि तसा तो खाली जाऊन मोठा वॉटरफॉल बनतोय. हे बघा. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हा नजारा. आम्ही जस्ट इथं पायऱ्यांपाशी येत आणि एवढ्या जोरात पाणी येते ना खाली, असं बघून एकदम भारी वाटते बघा. आणि हरिश्चंद्रचा ट्रॅक बघू शकता किती अवघड आहे. वरती तर बघा कसं आहे. हा बघा, माहिती नाही तिकडे तुम्हाला दिसते का ना कॅमेऱ्यामध्ये, पण फुल धुका आहे तिकडे फुल. नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आता आपण निघालेलो आहेत. रात्रीचे 11:30 वाजून गेलेले. आपल्या अजून 15-20 मिनटामध्ये आपली गाडी येईल. आपण आता आंबेडन चौकामध्ये आणि परत आपण एका नवीन ग्रुपसोबत जात आहोत. सध्याला आपण इथं आंबेडन चौकामध्ये राजकोट नगर बँकेच्या समोर. मागच्या वेळेस पण आपण इथूनच गेलो होतो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सकाळी ट्रेक चालू केलेलं आहे. 6:15 वाजलेत आणि ते थोडंसं क्रॉसिंग ट्रेकला. तर मित्रांनो आपल्याला ट्रॅक चालू करून अर्धा तास झालेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही नजारे. हे फक्त सुरुवात आहे, याच्यापेक्षा भारी भारी नजारे वरती पाहायला मिळतील आपल्याला. सो ब्लॉगमध्ये बनून राहा. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा नजारा. हे बघा पाणी, हे पहिल्यांदाच बघतोय मी हे सगळं, याच्या आधी कधीच नाही. आणि हा बघा, हा एक छोटासा वॉटरफॉल आहे. जाताना पहिला लागला हा वॉटरफॉल. हे आमचे गाईड आहेत, कॅप्टन शाहनवाज भाई. पिछली बार इन्होंने बोला था कि ऐसा कुछ भी नहीं था, ये फर्स्ट टाइम देख रहे हैं ये भी. आ जाओ. डन. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हा नजारा. आम्ही जस्ट इथं पायऱ्यांपाशी येत आणि एवढ्या जोरात पाणी येते ना खाली, असं बघून एकदम भारी वाटते. चालायला पण येत नाही आहे, खूप रिस्की काम आहे हे. ब्लॉगच्या नादामध्ये मी काय करतोय. प्लीज मित्रांनो सपोर्ट करा, लाईक शेअर करा. आणि हरिश्चंद्रचा ट्रॅक बघू शकता किती अवघड आहे. वरती तर बघा कसं आहे. हा बघा, माहिती नाही तिकडे तुम्हाला दिसते का ना कॅमेऱ्यामध्ये, पण फुल धुका आहे तिकडे फुल. काही सुद्धा दिसत नाही आहे तिकडे ते. हा बघा, हे पायऱ्या आहे तिथल्या. मित्रांनो हे बघू शकताय, आम्ही आल्यानंतर अर्ध्या ते 1 तासानंतर एक लोखंडी शिडी लागली. आणि हे बघा इथून पुढे ग्रिल, अशा ग्रिल आहेत जेणेकरून असं पकडताना व्यवस्थित चालता येईल लोकांसाठी. तर मित्रांनो या ट्रॅकचा आहे ना सगळ्यात मोठा वॉटरफॉल हा आहे. इथे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल कॅमेरामध्ये, पण आपल्याला इथनं जायचं आहे आणि त्या वॉटरफॉल खालूनच जायचं आहे आपल्याला. तिथे एक गुफा आहे, त्या गुफाला क्रॉस करून जायचं आहे.
आणि हा बघू शकता तुम्ही खायचा नजारा. तर चला मित्रांनो, फॉग आहे ना. कमाल करा का हात सुटे ना हो. आम्ही जसं आलोय तसं पाऊस चालू आहे कंटिन्यू, त्यामुळे जास्त काही शूट पण करता येत नाही. मित्रांनो, आम्ही जसं आलो आहे तसं पाऊस चालू आहे, त्यामुळे काही शूटच करता येत नाही आहे. थोड्या वेळासाठी कॅमेरा काढला, जोरात पाऊस येतोय. तुम्ही येऊ शकता, बघण्यासाठी खूप भारी नजारा आहे तिकडे. फक्त मान्सूनच्या सीझनमध्ये जास्त येऊ नका, जास्त पाऊस जर असेल तर येऊच नका, कारण तुम्हाला काय पाहायला मिळणारच नाही आहे. पावसामध्ये फुल धुकं आहे आणि काही पाहता पण येत नाही आहे, काही दिसतच नाही तर काय पाहणार आहे तुम्ही. हे बघा नजारे. आणि तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं 10-10, 5-5 मिनटाला छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. आम्ही आता फक्त एक मोठावाला वॉटरफॉल क्रॉस केला, ते गुप्पाच्या खालून होता. खूप जोरात पाऊस येत होता तिथलं, पाणी पण खूप जोरात पडत होतं. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, वरनं एक वॉटरफॉल येतोय आणि पाण्याचं प्रेशर बघा किती आहे, आणि तसा तो खाली जाऊन मोठा वॉटरफॉल बनतोय. हे बघा, पाण्याचा प्रवाह एवढा फास्ट आहे ना, जर कोण इथं जर गेलं ना डायरेक्ट खाली जाईल तिकडे. खूप रिस्की काम आहे. तर आपण काय पाण्यामध्ये जाणार नाही आहे. बघा इकडे वरती, आपल्याला इकडनं वरती जायचं आहे. ते गाईड तिकडे थांबलेत. हे आमचे सगळे पांडा ग्रुपचे मेंबर्स आहेत. हा बघा पांडा, लेजे पांडा. इकडे बघा काय मेंबर तिकडे थांबलेत. पावसाळ्यामध्ये आहे ना ट्रेकिंगची मजा खूप येते, फक्त व्यवस्थित काय पाहायला भेटत नाही, कारण सगळीकडे पाऊस आणि धुकं असल्यामुळे काहीच कळत नाही आहे. हे बघा, मित्रांनो, आपल्याला परत एक छोटे वॉटर क्रॉसिंग लागलेले. छोटे ना, बरेच मोठे, गुडघ्या इतकं पाणी आहे तरी पण. आणि इथून आहे ना नदीमध्ये पाणी जाते तिकडे, आणि इथे एक ब्रिज आहे. हा बघा, हा ब्रिज क्रॉस करायचा आहे. हे पाणी बघू शकता किती आहे. प्लास्टिक कपडे दिसत आहे. डेंजर आहे, डेंजर. एवढं पण नाही. इधर से पड़ा तो या 2-4 वाट आहेत, त्या 4 वाटा बनवल्या. ब्रिज आहे ना गाईस, हा बघा. हे बघा. हे ऐका ना, सगळे व्हिडिओ काढायचं 1 मिनिट. आणि इथे नाही ना सगळं पाणी असं जातं तिकडे. तर मित्रांनो, आपण आता कोकणकड्याच्या थोडंसं जवळ आलो आहे, आणि तुम्ही पाहू शकता इकडे किती फॉग आहे. सगळीकडे धुकं आहे, इकडे पण आणि इकडे पण. 5-10 मीटरच्या पुढे काही दिसत नाही आहे. हे बघा, पुढे काही दिसत नाही आहे, आणि पाऊस पण येत असल्यामुळे अजून जास्त धुकं आहे. इकडे बघा खाली दरी आहे. काही मेंबर्स आपले पुढे आहेत, काय मागे. हाय गाइस. हाय. यो. आता नाही. काय बोलणार आहे का? नको. तू बोलला तू बोल. This is the heaven. हेवन नाही ग. सह्याद्री.
सह्याद्री आहे का रे? खरं तर मित्रांनो सह्याद्री म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे पण ट्रेकर आहेत महाराष्ट्रातलेच नाही म्हणा, अख्ख्या भारतातले त्यांच्यासाठी स्वर्ग आहे हा सह्याद्री. स्वर्ग निसर्ग सुख. ज्याला कोणाला निसर्ग सुख बघायचा असेल, अनुभवायचा असेल, ते एकदा सह्याद्री फिरायला या. सह्याद्रीमध्ये भटका एकदा तुम्ही. यस, बिलकुल या. आणि आम्ही आता जे ट्रेक करतोय ते हरिश्चंद्रगडला आहे आणि आता आम्ही इथून कोकणकड्याकडे जातोय. पाऊस शकता इथे स्मोक आहे फुल आणि त्यामध्ये हवा पण सुटले आणि फॉग. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहेत कोकणकड्यावरती. हा बघू शकताय तुम्ही, कंप्लीट 2-2.5 तासाचा ट्रॅक कंप्लीट करून 2-2.5 तासापेक्षा जास्त झाला असेल. आणि एवढं धुकं आहे की आम्हाला काही नजारे बघायला भेटणारच नाही आहेत. हे बघा, आणि आमच्या ग्रुपचे मेंबर आहेत सगळ्यात जोशीला. आणि मागं बघू शकताय तुम्ही, काही सुद्धा दिसत नाही, एवढा फॉग आहे अख्खीकडे. त्याच्यामुळे आता जेवढं नजारे दिसतील तेवढे बघू आणि नंतर मग आपण तिकडे टेम्पलकडे जाऊ. हे बघा, बघू शकता खाली काही दिसत नाहीये, फुल फॉग आहे. हे बघा फ्रेंड्स, फाइनली पहुंच गए हमारे सौरभ भाई. फाइनली बघू आता हे फेकून मित्रांनो. हे बघा कसं वरती जातंय, हे बघा तर नाही आहे गेलं वरती. तर फायनली मित्रांनो कोकणकडा आलोय. कोकणकड्याचा पूर्ण व्ह्यू घेतलाय. जास्त काही खालचं दिसलं नाही आहे फॉग असल्यामुळे, फुल स्मोक आहे सगळीकडे त्यामुळे. आणि देन पाऊस पण येतोय. तर आता आम्ही परत रिटर्न निघालोय. काही पांडा तिकडं थांबलेत म्हणजे आमचे ग्रुप मेंबर. सो चला ते बघा. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, हा एक परत तिसरा वॉटर क्रॉसिंग आहे, तिसरी. आणि खूप जोरात प्रेशर आहे पाण्याचं, पाहू शकताय. हे बघा, हा बघा, इथून जर पाय घसरला ना डायरेक्ट खाली जातो. खूप रिस्की आहे. त्यामुळे तुम्ही कधी येत असाल तर याच्या आधी पण मी तुम्हाला बोललो होतो ग्रीपवाले बूट घेऊन या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जर शूजला ग्रीप असेल तर तुम्ही एकदम असं व्यवस्थित क्रॉस करू शकाल, अगर स्लिप पण होणार नाही तुम्हाला. हे बघा, आमचा गाईड इकडे थांबला आणि इकडे इथं आम्हाला असं क्रॉस करत जायचं आहे. आता कसला ना फ्लो पाण्याचा, हे बघा थोडंसं पाणी येतं. पाण्याचा फ्लो पण खूप जोरात आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित म्हणजे काळजी घ्यावं लागते अशा ठिकाणी. अशा ठिकाणी जर तुम्ही निष्काळजीपणा जर दाखवाल तर मग डायरेक्ट मरणाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. आमचा 14 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही ग्रुपसोबत आलो आहे. येताना पाऊस होता, आता पण पाऊसच आहे.
पण आता जरा थोडा कमी झाला आहे पाऊस, धुकं पण आता कमी झाले. आणि तुम्ही जिकडे बघाल ना तिकडे असे काटेरी झाडे आहेत असेच. कोकण काड्यामध्ये एवढं धुकं होतं ना, आम्हाला जास्त काही व्ह्यू भेटला नाही तिकडे. तरी जेवढं बघता येईल तेवढं आम्ही व्ह्यू घेतला, बघितलं. आणि then आता आम्ही परत जातोय परतीच्या वाटेवर. शोर मचाए शोर, काय बोलतोय? ओ सिनेमॅटिक. नाही, हे दृश्य तर घेतलंच पाहिजे. ये नाही लिया तो क्या लिया. मस्त बनवलं ना. वाव, फोटोग्राफ. चलो, एवढं दिसलेलं मी छान दिसते. मित्रांनो, आम्ही आता खाली उतरताना इकडे एक गुहा आहे, तिकडे जातोय गुफेकडे. तर इथनं उतरताना बघू शकताय कसा रस्ता आहे का अवघड. एवढा अवघड आहे ना, इथला पाय घसरला बाबा गेला डायरेक्ट वर. आणि माती भीती बघा ना, रस्ता कसा आहे डेंजर. आणि पाणी एवढं जोरात पडतंय ना, काय सांगू तुम्हाला. आणि लाल माती आहे, अख्खी माती भीती घसरते, पाय बी घसरतात. एवढं अवघड आहे ना इथनं ट्रॅक करणं खूपच. तुम्ही येताना व्यवस्थित या, काळजी घ्या. इकडे ना आणि आलो तसं आहे ना, पाऊस काय थांबतच नाही आहे. पाऊस काय थांबायचं नावच घेणार नाही वाटतं आज. पावसाला आम्ही जास्तच आवडलोय, त्याच्यामुळे तो काय आमची साथ सोडायला झाला. ते बघू शकता तुम्ही, तो बघा इकडे वरती वॉटरफॉल. आम्हाला मला दाखवतो, हे बघा, हे छोटा वॉटरफॉल, इधर बडा वॉटर. पानी ज़्यादा है इधर, देखो इधर भी है. तर आपल्याला इकडनं जायचं मित्रांनो. आपण इथे गुहेपाशी पोहोचलेलो आहोत. इथे बघा, इथे गुहा आहे आणि एवढी खोल आहे ना, सांगता येत नाही किती खोल असते. पायऱ्या पण आहेत खाली उतरायला. आणि इथून एक दुसरीकडे पण आहे, इथे एक छोटीशी आहे, एवढी काय मोठी नाही आहे. बघू शकता इथे आतमध्ये काय दिसत नाही. आणि हे बघा इकडे पाणी कसं पडतं. आणि एवढं जोरात पडतंय का इकडे, हे बघू शकता. एवढ्या जोरात पाण्यात गोप्रोला काय नाही झालं पाहिजे बाबा. हे बघा इकडे पण केव आहे, गुफा आहे इकडे पण, बघू शकता इकडे. हे बघा, आता इथे सगळ्या गुफाच आहे. इकडे तिकडे गुफा आहे, आणि त्या पण अशा दगडाने कोरलेले, दगडाला कोरून बनवलेलं आहे त्या गुफा. कमीत कमी 2000 वर्षापूर्वीच्या गुफा आहे त्या सगळ्या. ते बघा इथे पण एक पाण्याची टाकी आहे, आणि इकडे पण एक पाण्याची टाकी आहे. तिकडे आपण जा, तिकडे नको जायला, तेव्हा आहे तिकडे बसू शकतो. बघा आता इथून पुढे आहे ना, तर पुढे भरपूर अशा गुफा आहेत. ते बघा तो वॉटरफॉल कसा पडतो, धबधबा छोटा. मित्रांनो, सगळी मंडळी मॅगीची वाट बघते, पण मॅगी काय यायला लागली. आता फायनली आपण मंदिरापाशी आलेलो आहोत. आणि हे बघा इकडे एक मूर्ती आहे, इकडे एक मूर्ती आहे, आणि इकडे एक मूर्ती आहे, आणि तिकडे एक मंदिर आहे छोटंसं. आणि मेन इकडे आहे. तू पण होतं ना, हे बघा.
इकडे शंभूचं आहे, सॉरी नंदी आहे, आणि इकडे आतमध्ये मंदिर आहे. असं बोलतात मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना खूप जुनं आहे. हे 2000 वर्षापूर्वीचं काहीतरी मंदिर आहे. इकडनं पण एक दरवाजा आहे, सॉरी दरवाजा सारखं आहे, दरवाजा नाही आहे. आणि हे बघा इकडे पण गुफा आहेत, गुहा. आणि पाठीमागच्या साईडने 3 खांब आहेत असे, आणि असे. मला आतमधलं पण दाखवतो मंदिरामध्ये काय आहे ते. इथे ना हे मित्रांनो, हे मंदिराच्या बॅक साईडचं मागच्या साईडने अशा गुहा आहेत, आणि त्याच्यामध्ये ही जी ही पाण्याची टाकी आहे. माहिती नाही आतमध्ये किती खोल आहे, पण आहे. आणि इकडे पण आहे, ते बघू शकता ते बघा. ही पण एक टाकी आहे पाण्याची, आणि तिकडे पण. आणि मंदिरामध्ये आहे ना तिथे कोणी सुद्धा शूज चप्पल काही सुद्धा घालून येत नाही, सगळं बाहेरच काढून यावं लागते. आणि एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि मंदिराच्या ह्या साईडला गणेशची मूर्ती आहे, गणेशजीची, हे बघा. आणि खूप जुनं बांधकाम आहे. त्या टायमिंगचं बांधकाम म्हणजे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी, म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं या गोष्टी. हां जाऊ शकतो आरामात. हां मित्रांनो, बघताय ना तुम्ही, आम्हाला इथून आता खाल्लं जायचं इथनं असं, हे असं क्रॉस करायचं आहे. इकडे पण आहे, आणि खाली ऑलरेडी काही लोक क्रॉस करताय. बघताय ना कसे फाकरीनं करताय, खूप डेंजरस आहे. एखाद्याचा जरी हात सुटला ना तो डायरेक्ट खाली जाणार, आणि खाली डायरेक्ट तिकडे येणार. आम्ही एक जोरात हवा सुटली ना एवढी. मित्रांनो बघा तुम्ही, आता आम्ही इथून जाणार आहे, आणि रिव्हर क्रॉस करायची, आणि तिकडे शिवलिंग आहे, तिकडे शिवलिंगकडे जाणार आहेत आम्ही आणि आमचा मेंबर. मित्रांनो तुम्ही बघू शकता, एवढं धुकं वाढलंय ना, जवळचं पण काय दिसत नाही 5 फुटावरनं पण. तुम्ही बघू शकताय, खूप म्हणजे खूप धुकं वाढलं. आणि त्याच्यामध्ये आहे ना, त्या दगडामध्ये शेवाळ आहे, आणि शेवाळ्यावरून पाय घसरताय. वो देखो उसका भी वीडियो बना रहा है आता पडत होतं मी, माहिती आहे का व्हिडिओच्या नादात. तुमच्या होय काय काय करावं लागतंय मला. मित्रांनो आम्ही लगातार 2-2.5 तास झाले खाली उतरतोय, आणि फायनली आम्ही 50% उतरलोय खाली 2 तासानंतर, 2-2.5 तासानंतर. कारण एवढं स्लीप होतं ना, आणि पाऊस पण कंटिन्यू आहे. हा बघा व्ह्यू. आणि अशाच ठिकाणावर उतरावं लागतं ना, जिथे व्यवस्थित पकडण्यासाठी आहे ना, व्यवस्थित ग्रीप आहे ना काय, आणि त्यात शेवाळ आहे दगडांवर. सो पाय स्लिप व्हायची खूप जास्त भीती आणि शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही येत असाल तर चांगले बूट घेऊन या, जरा ग्रीप असेल. आय एम हेअर फॉर यू. हा मी व्हिडिओ काढतोय, बिंदास पाडा, कोणाला पाडायचं इथे. पांडा बोल सगळे अपना पांडा लीडर एकदम पांडा. चलो मेन आहे त्यांना. हा हे नाही घे ब्लॉग मध्ये. पांडा सर कमी जाते तू जाते. पाहिलं मित्रांनो किती रिस्की काम आहे इथनं उतरणं, चढणं त्यापेक्षा रिस्की होतं. चलो चले हम तुम चले.
चलूंगा ध्यान से हाँ, तू आगे जा। मैं आगे जा। नीचे देखने के बाद चक्कर आएगा। पकड़ पकड़ बंबे वो गुर 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 एक किती होते अजून तुम्ही तुम्हाला किती गेले ते? आम्ही सकाळी गेलो होतो काहीतरी 6-5 मी 4-5 वाजता. तासांनीच खाली आलो. हो, आम्ही 8 वाजता जाणार होतो. 8 वाजता उशीर होईल ना, लवकर या हे बघा मित्रांनो, असे लोखंडी शिडी आहे. इथून उतरायचं आहे आपल्याला खाली, आणि जर पाहायचं घासाला तर डायरेक्ट बक्का सारखा पडाल तो बुक. मी माझ्या ब्लॉग मध्ये येतो तुम्हाला. हाय बोल. बघू शकताय. आणि हा बघा व्ह्यू, एकदम सावकाश आणि हळू उतरायचं, काही करायची नाही, कारण पडलं तर कोण उचलाय पण येणार नाही.